जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 44. पुष्पायुर्वेद. जैन धर्म अहिंसा प्रधान धर्म असल्यामुळे महाव्रतधारी मुनींनी औषध निर्माण करताना कोणत्याही प्राण्याची हिंसा होणार नाही इतकेच नव्हे तर एकेंद्रिय प्राण्यालाही बुद्धिपुरस्सर त्रास दिला जाणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे पुष्पायुर्वेद ग्रंथाची निर्मिती केलेली दिसते. आयुर्वेद ग्रंथकारांनी ज्याप्रमाणे आपल्या ग्रंथात वनस्पतींना स्थान दिले आहे त्याचप्रमाणे पुष्पायुर्वेदात केवळ परागरहित फुलांना स्थान दिले आहे. पुष्पायुर्वेदात 18,000 जातीच्या फुलांच्या उपयोगाने औषध निर्माण करण्याच्या प्रक्रिया सांगितल्या आहेत. पुष्पायुर्वेद ही इसवी पूर्व 3ऱ्या शतकातील ग्रंथरचना आहे. पुष्पायुर्वेद प्राचीन कन्नड लिपीत लिहिलेला असून वाचण्यास कठीण आहे. इतिहास संशोधनाच्या दृष्टीने हा ग्रंथ जसा अपूर्व आहे त्याचप्रमाणे आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीनेही हा ग्रंथ म्हणजे एक अपूर्व वस्तू आहे. या स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीनेही हा ग्रंथ म्हणजे एक अपूर्व वस्तू आहे. या स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदाच्या क्षेत्रात जैनाचार्यांशिवाय कोणीही कार्य केलेले नाही. आयुर्वेदाच्या एकंदर स्वरूपातच नवीन भर घालण्याचे काम पुष्पायुर्वेदाने केले आहे. समंतभद्राचार्य गेरसप्पा येथे राहत असत. तेथे ज्वालामालिनी देवीचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. दंतकथेनुसार या ठिकाणी सिद्धरसांनी युक्त असा एक रसकूप आहे. कलियुगात धर्मसंकट आल्यानंतर या रसकूपाचा उपयोग होईल असे मानतात. या रसकूपाचे स्थान पाहण्यासाठी सर्वजण प्रयोग करावा असे मानतात. या विधीची माहिती पुष्पायुर्वेदात दिलेली आहे व हे सर्व पुष्प या प्रांतातील जंगलात मिळतात असे म्हणतात. यावरून समंतभद्र आचार्यांच्या पूर्वी आयुर्वेदावर ग्रंथरचना करणारे ग्रंथकार होऊन गेले असे निश्चितपणे सांगता येते. महर्षी पूज्यपाद. आचार्य समंतभद्रानंतर आचार्य पूज्यपादांचे नाव आयुर्वेदाच्या क्षेत्रात मोठ्या आदराने घेतले जाते. इतरही महर्षींनी महर्षी पूज्यपादांचा नामनिर्देश मोठ्या आदराने केला आहे. आयुर्वेद शास्त्रातील त्यांच्या कार्याला असामान्य स्थान आहे. महर्षी पूज्यपादांनी व्याकरणशास्त्राची रचना केली. जैन सिद्धांतावर ग्रंथलेखन केले. त्याचप्रमाणे आयुर्वेद शास्त्रातील त्यांच्या कार्यालाही महत्त्वाचे स्थान आहे. महर्षी पूज्यपादांनी वैद्यक ग्रंथाची निर्मिती केली ही माहिती निस्संदेहपणे सिद्ध आहे, कारण शिलालेखातच पुढीलप्रमाणे उल्लेख मिळतो. न्यासम जैनेन्द्रसज्ञम सकलबुधनुतं पाणिनीयस्य भूमौ न्यासम शब्दावतारं मनुजततिहितं वैद्यशास्त्रं च कृत्वा यस्तत्त्वार्थस्य टीकां व्यरचयदीह तां भात्यसौ पूज्यपादः स्वामी भूपैस वंदयः स्वपरहितवचा पूर्णद्वगोद्धवृत्तः. बसवराजानेही आपल्या वैद्यक ग्रंथात सिंदूरदर्पण व तद्वत पूज्यपादीयमेव च असा उल्लेख केला असून त्यांच्या अनेक योगांचे ग्रहण केले आहे. अशितिवातानां कालग्नी रुद्रसोग्नी तुंडो वा शुद्धसुतं विषं गंधमजमोदं फलत्रयं सर्जक्षार यवक्षारं वह्निसैन्धव जीरकं सौवर्बलं विडंगानि टक्कणं च कटुत्रयं विषयुष्टि सर्वमसोज द्विरेर्मद मेद्दिनं मरीचमात्रवटिका अग्निमान्द्येयं प्रणाशयेत् अशितिवात जानरोगान् गुण्मंच ग्रहिणीज दानु रसकालाग्नि रुद्रोजम पूज्यपाद विनिर्मितः. याचप्रमाणे पुढील औषधांचीही वर्णने बसवराजाने उद्धृत केली आहेत. 1.
भ्रमणादी वातानाम अर्थात गंधकरसायनम. 2. वातादी रोगाणाम त्रिकटुकादिनस्यम अर्थात पूज्यपादीये. 3. जरगजाड कुहा. 4. ज्वराणाम चंडभासूरसः. 5. शोफ मुद्गरस इत्यादी. रत्नसमुच्चयकारांनी कणेरी पूज्यपादच्च इत्यादी रूपाने त्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथात केला आहे. तर आचार्य शुभचंद्रांनी आपल्या ज्ञानार्णव ग्रंथात पूज्यपादांचा उल्लेख करून पुढील श्लोक लिहिला आहे. अपाकुर्वती यद्वाचः कायवाक्चित्त संभवम कलंकमलिनां सोयम देवनंदी नमस्तते. महर्षी चामुंडराय व पार्श्वपंडित यांनी आपल्या कन्नड ग्रंथामध्येही पूज्यपादांचा उल्लेख केलेला आहे. महर्षी पूज्यपादाचार्यांनी आपल्या कल्याणकारक या वैद्यक ग्रंथाच्या द्वारे प्राण्यांच्या शारीरिक दोषांना, जैनेंद्र व्याकरणद्वारे वाचनिक दोषांना व तत्वार्थवृत्तीद्वारे मानसिक दोषांना दूर केले आहे. याशिवाय पूज्यपादाचार्यांनी शालक्यतंत्र नावाचा ग्रंथ लिहिला. यात ऑपरेशनचे विधान आहे. पूज्यपादांचा समग्र ग्रंथ उपलब्ध नसला तरी तो महत्त्वपूर्ण असला पाहिजे हे मात्र निश्चित. कुमारी भृंगामलक तैल, गंधक रसायन, महाविषमुष्टी तैल, भुवनेश्वरी चूर्ण यांचा विधी अनुष्टुप श्लोकात अनुक्रमे 30, 37, 38, 46 या चरणात सांगितला आहे. त्यांच्या ग्रंथात सांगितलेली मारीचकादी प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. मारीच मरीच मरीच तक्त तिक्तम त तिक्तम कणकण कणमूलम कृष्ण कृष्णम च कृष्णम मेघ मेघम चे मेघो रज रज रजनी यष्टी यष्ट यांग यष्टी वज्रम वज्रम च वज्रम जल जल जलम जलम भृगी भृगिम च भृंगम शृंग शृंग च शृंग हर 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 ही वालुकम वालुकम वा कटत कंटत कंटत कंट शिव शिव शिवनी नंदिदी च नंदी हेमम हेमम च हेमम वृष वृष वृषभा अग्नि अग्नि च अग्ने वातिर्वात च पैत्यम विषहर निमिषम पूजितम पूज्यपादेः. उपर्युक्त उल्लेखावरून महर्षी पूज्यपादांचा वैद्यक ग्रंथ किती महत्त्वपूर्ण व सिद्धौषधींनी भरलेला आहे हे लक्षात येते. कल्याणकारक ग्रंथ, शालक्यतंत्र याशिवाय वैद्यामृत या ग्रंथाचीही रचना महर्षी पूज्यपादांनी केली. पूज्यपाद निर्मित वैद्यामृत ग्रंथाचा उल्लेख गोमठदेव मुनींनी पुढील प्रमाणे केला आहे. सिद्धान्तस्य च वेदिना जिनमते जैनेन्द्रपाणिन्यं च कल्पव्याकरणाय ते भगवते देकाली माराधिपा श्री जैनेन्द्रवच्च सुधार सवरै वैद्यामृतो धार्यते. श्रीपादस्य सदा नमोस्तु गुरुवे श्री पूज्यपादौ मुने. या उल्लेखावरून पूज्यपादांच्या वैद्यक ग्रंथाची निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतरे झालेली असावीत यात शंका नाही. पूज्यपादानंतर आलेल्या गोमठदेव मुनींनी आपल्या आयुर्वेदविषयक मेरुतंत्र नावाच्या ग्रंथात प्रत्येक परिच्छेदाच्या शेवटी महर्षी पूज्यपादांचा आदराच्या भावनेने उल्लेख केला आहे.